नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण YOLO कसं लवकर अप्रूव्ह करायचं त्या संबंधित सोप्या एकदम भाषेमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। तर तुमचा YOLO जर वारंवार होल्डवर जातोय, कधी रिजेक्ट होतोय आणि तुम्हाला समजत नाहीये चूक नेमकी कुठे होतीये, मित्रांनो खरं सांगते YOLO अप्रूव्ह होण्यासाठी काही गुपित नाहीये, पण 90% लोक 4-5 छोट्या-मोठ्या चुका करतात आणि फाईल अडकते। आज मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने सांगणार आहे की YOLO लवकर अप्रूव्ह व्हायला काय करायचं। सर्वात आधी समजून घ्या YOLO म्हणजे काय। YOLO म्हणजे पात्रता प्रमाणपत्र। म्हणजे महामंडळ सांगतं की हो तुम्ही योजनेसाठी पात्र आहात, आता बँकेत जा। पण अप्रूव्ह होण्यासाठी तुमची कागदपत्र 100% बरोबर असली पाहिजेत। टिप नंबर 1, कागदपत्र तुम्हाला स्पष्ट स्कॅन करायचे आहेत। सगळ्यात जास्त फाईल होल्डवर जाते ती या कारणामुळे। फोटो काढून अपलोड करतात, अर्ध आधार कार्ड दिसतं, कागद अस्पष्ट असतो। त्याआधी तुम्हाला काय करायचं की स्कॅनर वापरायचा किंवा स्पष्ट फोटो घ्यायचे आहेत, पूर्ण डॉक्युमेंट दिसलं पाहिजे, कट झालेलं नसावं। दुसरी जी टीप आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी योग्य द्या। उत्पन्न मर्यादा या ठिकाणी 8 लाखापर्यंत आहे। तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला किंवा स्वतःचा किंवा पती-पत्नीचा ITR देखील या ठिकाणी चालू शकतोय। तुम्हाला जुनाट किंवा चुकीचा दाखला द्यायचा नाही। दुसऱ्या व्यक्तीचं नाव असेल तर ती फाईल होल्डवर गेलीच म्हणून समजायचं। तिसरी जी टीप आहे ती म्हणजे जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी लागतं। हे डॉक्युमेंट स्पष्ट असलं पाहिजे। तुमचं नाव जे आहे ते मिसमॅच असणं गरजेचं नाहीये। स्पेलिंग वेगळं असणं, जन्मतारीख वेगळं असणं ही सगळ्यात मोठी चूक आहे। चौथी जी टीप आहे ती म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला नीट तयार करायचा आहे। तो कसा करायचा त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकताय। तर प्रोजेक्ट रिपोर्ट एकच पानाचा असतो, त्यात स्पष्ट सगळं लिहायचं आहे। कोणता व्यवसाय, किती खर्च, किती कर्ज, किती उत्पन्न। इंटरनेटवरून तुम्हाला कॉपी पेस्ट अजिबात करायचं नाही। अवास्तव आकडे त्या ठिकाणी लिहायचे नाहीत, काहीही लिहायचं नाही। टिप जी आहे ते 5वी काय आहे तर आधार आणि मोबाईल नंबर तुमचं लिंक असणं गरजेचं आहे। OTP तुम्हाला व्यवस्थित व्हेरीफाय करायचा आहे। 6वी जी टीप आहे ती म्हणजे नाव आणि माहिती सर्व ठिकाणी सारखी ठेवायची आहे। तुम्हाला तुमचं नाव आधारमध्ये एक, उत्पन्न दाखल्यात दुसरं आणि अर्जात तिसरं असं व्हायला नको। असं झालं तर तुमची फाईल होल्डवर होणारच। स्पेलिंग जुळणं खूपच महत्त्वाचं आहे। तर तुमचा YOLO जो आहे तो रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत ती पाहूयात। तर 5 अनिवार्य कागदपत्रामध्ये तुम्हाला खाडाखोड करणं गरजेचं नाहीये, खाडाखोड करायची नाहीये। चुकीची किंवा अस्पष्ट अपूर्ण कागदपत्र, अस्पष्ट स्कॅन, रिजेक्ट झालं तर पुन्हा नव्यानं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं। एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, अर्ज सबमिट करण्याआधी एकदा सगळं तपासा। तुमचं आधार स्पष्ट आहे का, उत्पन्नाचा दाखला बरोबर आहे का, नाव सगळीकडे जुळतंय का, प्रोजेक्ट रिपोर्ट नीट आहे का। ही 5 मिनिटांची तपासणी तुमचा 15 दिवसांचा वेळ त्या ठिकाणी वाचवते। जर तुम्हाला YOLO तुमचा लवकर अप्रूव्ह करून हवा असेल ना, तर तुमची स्पष्ट कागदपत्र असणं गरजेचं आहे, योग्य माहिती असणं गरजेचं आहे, नावामध्ये मिसमॅच असू नये, प्रामाणिक प्रोजेक्ट रिपोर्ट द्या। YOLO अप्रूव्ह म्हणजे तुमचं अर्ध काम पूर्ण। आणि जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये YOLO होल्डवर कसा काढायचा, YOLO रिजेक्ट झाल्यावर काय करायचं, प्रोजेक्ट रिपोर्टचे सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला हवे असतील तर ते देखील मी घेऊन येणार आहे। यावर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर देखील करायचं आहे। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करूनच जायचं आहे। धन्यवाद।